नमस्कार. युनायटेड न्यूज महाराष्ट्राच्या आजच्या या विशेष दैनंदिन आढाव्यात तुमचं स्वागत आहे. मी तुमचा स्थानिक प्रतिनिधी आणि आज आपण आपल्या राज्याच्या धोरणांपासून ते अगदी थेट आपल्या नागपूर आणि विदर्भातील हवामान आणि सुरक्षितेच्या बातम्यांपर्यंत सगळा वेध घेणार आहोत. कोणत्याही अतिरिक्त गोंधळाशिवाय आपल्या कुटुंबाला रोजच्या जीवनासाठी आवश्यक असलेली ही थेट आणि अचूक माहिती आहे. आज आपण प्रामुख्याने 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. राज्याची धोरणे, एका मोठ्या प्रकरणाची सखोल चौकशी, आपल्या परिसरातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रादेशिक घडामोडी आणि अर्थातच तुमचं दैनंदिन जीवन सुकर करणारी हवामानाची माहिती. चला तर मग थेट सुरुवात करूया राज्याच्या धोरणात्मक घडामोडींपासून. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत संपूर्ण राज्यासाठी काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. आता हा आकडा बघा, तब्बल 8,767. मंत्रिमंडळाने एवढ्या नवीन सरकारी पदांना नुकतीच मान्यता दिली आहे. विशेषतः आपला जो मृद आणि जलसंधारण विभाग आहे ना, त्याच्या प्रादेशिक कामकाजाची पूर्णपणे पुनर्रचना करण्यासाठी ही मोठी भरती केली जाणार आहे. या निर्णयाचा थेट फायदा आपल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात कामाला गती मिळण्यासाठी नक्कीच होईल. आणि नुसती पदभरतीच नाही बरं का, धरणांमधली पाण्याची साठवणूक क्षमता वाढावी म्हणून एका अत्यंत प्रतीक्षित अशा नव्या वाळू आणि गाळ उपसा धोरणालाही हिरवा कंदील मिळालाय. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी हे खरंच एक वरदान ठरू शकतं. यासोबतच नाशिकच्या पाणी प्रकल्पासाठी जवळपास 49 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर झालाय. आणि हो, राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे नियुक्त्यांचे नियम आता अधिक कडकपणे पाळले जाणार आहेत. इकडे पुण्यात प्रशासनाने एक मोठा आणि खरं तर धाडसी निर्णय घेतलाय. ट्रॅफिकची समस्या कमी व्हावी आणि पोलिसांचं मनुष्यबळ स्थानिक सुरक्षेसाठी वापरता यावं यासाठी व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी नेत्यांचा जो गाड्यांचा ताफा असतो ना, तो चक्क 50% म्हणजे थेट निम्म्याने कमी केलाय. मग ते शरद पवार असोत, सुनेत्रा पवार किंवा चंद्रकांत पाटील असोत, हा नियम सर्वपक्षीय नेत्यांना सारखाच लागू करण्यात आला आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळूया ज्याने सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या नीट NET पेपरफुटी प्रकरणाची वाढती व्याप्ती. हा तपास आता फक्त एका शहरापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. हे पाहणं कुटुंबांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुण्यात मनीषा वाघमारेच्या अटकेपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट आपल्या नाशिक आणि जुन्नरपर्यंत येऊन पोचलंय. नाशिकमधून शुभम खैरनारला ताब्यात घेतलंय, तर जुन्नर आणि नगर परिसरातून धनंजय लोखंडे आणि ओंकार शिंगोटे यांची नावं या साखळीत जोडली गेली आहेत. आणि पैशांचा व्यवहार तर विचारूच नका. तपासादरम्यान अधिकाऱ्यांना एकाच संशयिताशी जोडलेली तब्बल 21 वेगवेगळी बँक खाती सापडली आहेत. विचार करा, पेपरफुटीसाठी मिळणाऱ्या आगाऊ रकमा लपवण्यासाठी आणि या संपूर्ण गैरव्यवहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी हे मोठं जाळं विणलं गेलं होतं. हे खरंच खूप धक्कादायक आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती असेल तर या लोकांची व्यावसायिक पार्श्वभूमी. यातला शुभम खैरनार SR एज्युकेशन कन्सल्टन्सी चालवायचा आणि ओंकार शिंगोटे तो चक्क एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. इतके उच्चशिक्षित लोक यात अडकलेत. याच गांभीर्यामुळे CBIने सखोल चौकशीसाठी धनंजय लोखंडे आणि इतर प्रमुख संशयितांना थेट दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सर्व तणावाच्या वातावरणात देशभरातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक दिलासा देणारी आणि स्पष्ट माहिती समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजेच NTAने अखेर अधिकृत तारीख जाहीर केली आहे. रद्द झालेली नीट प्रवेश परीक्षा आता 21 जून 2026 रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. त्यामुळे मुलांना अभ्यासाला लागायला एक निश्चित दिशा मिळाली आहे. चला आता वळूया आपल्या खास प्रादेशिक बातम्यांकडे. विदर्भ आणि विशेषतः आपल्या नागपूर परिसरातील पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेचे काही महत्त्वाचे अपडेट्स बघूया. सुरुवात करूया एका अतिशय अभिमानास्पद आणि सुरक्षेशी निगडीत बातमीनं. अकोला पोलिसांनी कार्यक्षमतेचा एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. तुम्ही आपत्कालीन सेवेसाठी डायल 112 वर कॉल केला तर तिथे पोलीस सरासरी अवघ्या 7.33 मिनिटात मदतीसाठी पोचत आहेत. 7.5 मिनिटांच्या आत. संपूर्ण राज्यासाठी सुरक्षिततेचा हा एक नवा आदर्श ठरला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अघोषित वीज कपातीने त्रस्त झालेल्या नागपूरकरांसाठी एक मोठी गोड बातमी आहे. शहरात तब्बल 603 कोटी रुपयांचा एक हायटेक वीज पायाभूत सुविधा आराखडा राबवला जातोय. आशियाई विकास बँकेच्या भक्कम आर्थिक मदतीने यात तब्बल 21 नवीन उपकेंद्रे आणि भूमिगत केबलचं जाळं उभारलं जाणार आहे. म्हणजे भविष्यात वीज पुरवठा नक्कीच अधिक सुरळीत होईल. पण इकडे सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी अमरावतीतून एक अत्यंत महत्त्वाचा अलर्ट आहे. तिथे न्यायालयाने एका बनावट डॉक्टरला कडक शिक्षा सुनावली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना क्लिनिक चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अविनाश डबले याला 3 वर्षांची सक्त मजुरी देण्यात आली आहे. म्हणूनच आम्ही नेहमी आवाहन करतो
की उपचारासाठी जाताना डॉक्टरांची पदवी नेहमी तपासा. आणि आता आजच्या आढाव्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्या दैनंदिन प्रवासाशी निगडीत हवामानाचे अत्यंत महत्त्वाचे IMD अलर्ट्स. सध्या बाहेर पडताना उष्णतेची जाणीव तुम्हाला नक्कीच होत असेल. नागपूरच्या विमानतळ वेधशाळेने नुकतंच कडक 38°C एवढं तापमान नोंदवलंय, तर तिकडे अकोला आणि वर्ध्याचा पाराही साधारण 35° आसपास आहे. हा उन्हाळा खरोखरच आता तीव्र स्वरूप धारण करतोय. त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कडक इशारा कायम आहे. त्यामुळे सतत स्वतःला हायड्रेटेड ठेवा. पण थांबा, यात एक मोठा ट्विस्ट आहे. हवामानातील अचानक बदलामुळे नागपूर आणि इतर 5 जिल्ह्यांमध्ये चक्क अवकाळी पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. एका बाजूला उष्णतेचा तडाखा आणि दुसरीकडे पावसाची शक्यता. अशा दुहेरी आव्हानासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता एक प्रश्न नक्कीच पडतो. पायाभूत सुविधांचे हे मोठे निर्णय, नीट प्रकरणाचा गुंतागुंतीचा तपास की हवामानातले हे अचानक होणारे तीव्र बदल, यापैकी कोणत्या घडामोडीचा आपल्या दैनंदिन जीवनावर आणि येणाऱ्या काही महिन्यांवर सर्वाधिक परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? यावर नक्की विचार करा. युनायटेड न्यूज महाराष्ट्रच्या आजच्या या दैनंदिन माहितीत आपण इथेच थांबूया. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि आपल्या कुटुंबाची नक्की काळजी घ्या. पुन्हा भेटूया.